त्यामुळे निर्णय क्षमता प्रगाढ करणं, निर्णय क्षमतेसाठी सक्षम होणं ही आमची सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे. सगळ्यात महत्वाची. एखादं ध्येय ठरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला अभ्यास लागतो. तो अभ्यास पक्का असेल तर पक्क ध्येय ठरवता येतं. अभ्यास कच्चा असेल तर ध्येयही तुम्हाला ठरवता येत नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. आज कधीतरी एका गोष्टीचा आपण विचार शांतपणे केला पाहिजे. जपानची लोकसंख्या फक्त 10 कोटी आहे, पण ऑलिम्पिक मध्ये जपान 100 सुवर्ण पदक घेऊन टाकतं. आणि भारताची लोकसंख्या 100 कोटी आहे, पण कसं बस एखादं सुवर्ण पदक आम्हाला मिळतं. याचं कारण काय? आमच्यात नेमका आहे काय याचा विचारच आम्ही केलेला नाही. ही सगळ्यात मोठी अडचण. इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक कल चाचण्या होतात. त्याचा नैसर्गिक कल कुठल्या दिशेने आहे, कुठल्या फॅकल्टीच्या बाजूने आहे, तो नैसर्गिकरित्या काय सहज करू शकतो. दुर्दैवानं आमच्याकडे ते बघितलंच जात नाही. एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांचे सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. त्या 3 क्रिया जिथे एकत्रित घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. खरंच आम्ही आमच्या मुलांचे सुप्त गुण शोधतो का, त्याचं संवर्धन करतो का आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देतो का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट, आपल्यात काय आहे याचा शोध आधी आपण घ्यायला हवा. सगळ्यात मोठी गरज आहे ती आहे. म्हणजे रस्त्यानं चालता चालता आम्ही सहज एखाद्याला म्हणतो, मी तुला पुरता ओळखून आहे, अरे तू त्याला ओळखून आहे, पण तुझं काय? तू स्वतःला किती ओळखलेस? तू स्वतःला किती जाणलाय? काय क्षमता आहे तुझ्यात? काय कौशल्य आहे तुझ्यात? तू काय करू शकतो? काय माहिती आहे आपल्याला? कधीतरी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती क्षमता. याच्यावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. क्षमता प्रत्येकातच असतात, पण त्या क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करायचं काम आमचं शिक्षण करतं आणि मग आमच्या विद्यार्थ्यांना योग्यता मिळते. ही त्यातली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पण आपल्यात काय क्षमता आहेत हे आपल्याला खरंच कळलंय का? खरंच आपल्याला ती माहिती आहे का? मी परवा भैयासाहेब एका मुलाला सहज विचार, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मग त्याला म्हटलं काय खेळ वेळ खेळतोस का नाही? मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. आमच्या पोरांच्या क्षमता विकसित न व्हायचं एकमेव कारण त्याचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलाय. मुलं मैदानावर दिसायच्या ऐवजी मुलं आता मोबाईलवर दिसत आहेत. हे त्यांच्या क्षमतांच्या अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे, सगळ्यात मोठं. मग मी त्या मुलाला हळूच विचारलं, बरं इथून तिथपर्यंत जे अंतर दिसतंय ना त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर तर पळायचं आहे, पळशील का? नाही, करतो ना प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय का? 100 मीटर पळायचं आहे. हो ना, हो ना, करतो ना प्रयत्न. बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे किती वेळ लागेल? मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचं आहे. हो ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण. का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तोपर्यंत त्याचा मित्र धावत आला, हे पळ कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात परत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तू का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागते, तू 7 सेकंदात पोहोचलास. म्हणला मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर अंतर पार करायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागतच करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात, अडथळे
समजून जा, त्या परमेश्वराला तुमच्यातनं सर्वात सुंदर मूर्ती तयार करायची आहे. कारण घाव त्याच दगडावर पडतात ज्या दगडातनं मूर्ती तयार होते. ज्या दगडातून मूर्तीच तयार करायची नसते त्या दगडाला कुणी हातही लावत नाही, हे पक्क लक्षात असू द्या. कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं. फडफडणं झेपत नसेल तर त्यानं पायाचा दगड होऊन पडावं, त्याला कुणी हलवत नाही. ठरवायचं तुम्हाला आहे, कळसावरचा झेंडा व्हायचं की पायाचा दगड बनायचं. क्षमता तुमच्यात आहेतच, संकट अडचणी अडथळेच त्या क्षमता विकसित करतात, हे पहिलं आणि पहिलं लक्षात असू द्या. अनेक जण कारण सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. सगळ्यात परिस्थिती जर माणसाला घडवत आणि बिघडवत असती तर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या उजेडाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते आणि विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं गौरवानं लिहिलं गेलं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर कुणी विचारलं की 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं, त्या पुस्तकाचा संदर्भ काय, त्यातल्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅराग्राफ मधली 4थी ओळ काय आहे, 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी अचूक सांगायचे. लोक म्हणायचे काय बुद्धिमत्ता आहे, काय स्मरणशक्ती आहे, काय अफाट प्रतिभा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची, अत्यंत गरिबीची. माझ्या वडिलांकडे पुस्तकं घ्यायला पैसे नसायचे. कुठून तरी काय करून ते एखादं पुस्तक आणून द्यायचं आणि ज्यावेळी माझ्या हातात एखादं पुस्तक पडायचं त्यावेळी मी समजून जायचो, आज हे पुस्तक आपल्याला मिळालंय, परत कधी मिळेल सांगता येत नाही. त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. संकटच घडवतात तुम्हाला, परिस्थितीच घडवते तुम्हाला. फिलिपाईन्स देशात 11 वर्षाची रिहा बुलोच नावाची एक मुलगी 4थी-5वीत शिकत असे. शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली आणि त्या दिवशी संध्याकाळी कामावरनं घरी आलेल्या वडिलांकडे आनंदाने गेली. बाबा, आज शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आली. वडिलांना खूप आनंद झाला. बेटा खूप छान. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावर हात फिरवला, अभिनंदन बेटा. पण वडिलांच्या कुशीतनं बाहेर येत त्या 11 वर्षाची रिहा म्हणाली, बाबा पण आता शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आले ना, मग माझी आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीये. बाबा मी आता देशासाठी धावणार आहे. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, खूप छान. पण वडिलांचा आनंदाचा बहर खाली न येतो तोच रिहा म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत पळायचंय ना, मग मला धावण्याचे बूट घ्यावे लागतील. बाबा स्पोर्ट शूज घ्या ना, धावण्याचे बूट घ्या ना बाबा. वडील म्हटले, बेटा जरूर घेऊया. या महिन्याचा पगार झाला ना की तुला धावण्याचे बूट जरूर घेऊया. त्या उद्गाराने सुद्धा रिहा आनंदित झाली. सरावाला निघून गेली, सराव करत राहिली. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आलेली. त्या दिवशी ती परत आपल्या वडिलांना आली, बाबा स्पर्धा 4 दिवसावर राहिली, तुम्ही स्पोर्ट शूज घेतो म्हटलेला. बाबा घ्या ना धावण्याचे बूट. स्पर्धा जवळ आली बाबा. आपल्या मुलीचे ते बोल ऐकले आणि त्या वडिलांच्या डोळ्यातनं काळ अश्रू ओघळायला आलेला हुंका दाम्पत्य वडील त्या रिहाला म्हणाले, बाळा या महिन्याचा पगार हातातच नाही आला, पैसे नाहीत बेटा, तुला धावण्याचे बूट मी नाही घेऊन देऊ शकत, मला माफ कर, मी नाही घेऊ शकत स्पोर्ट शूज. आता वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या रिहाला पाहिले आणि सरदिशी ती बाहेर पडली. आता आपल्याला धावण्याचे बूट नाही, मग मी स्पर्धेत भागच घेणार नाही, आता मी पळणारच नाही असं रिहानं ठरवलं नाही की परत सरावाला लागली, परत सराव करायला लागली. राष्ट्रीय स्पर्धा उतरली. धावण्याच्या स्पर्धेत रिहा पुन्हा जाणवानी पायरी उतरली. तिच्या रांगेत सगळे स्पर्धक होते, स्पोर्ट शूज घातलेले, स्पोर्टचे कपडे घातलेले आणि त्यांच्या रांगेत उभा राहिली ही 11 वर्षाची अनवाणी पायाची रिहा पुलोच. अचानक रिहानं सगळ्या खेळाडूंच्या पायाकडे बघितलं. धावणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या पायात स्पोर्ट शूज होते. ती रिहाला काय वाटलं कुणास ठाऊक, सरदिशी बाजूला गेली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिने आपल्या पायावर बुटासारख्या बांधल्या
आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर तिनं लिहिलं NIKE, नायके. जणू काही नायकेचे शूज तिनं घातले आणि तिने स्पर्धेत पळायला सुरुवात केली. बेफाम पळत राहिली. तिला फक्त तिनं ध्येय दिसत होतं, जिंकायचं एवढं कळत होतं. ती पळत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली. तिनं 3 स्वर्ण पदक कमावली. ती रिहा बुलोच सांगते, परफॉर्मन्स बुटात नाही डोक्यात असावा लागतो. तुमच्या धावण्याचा वेग बुटात नसतो, तो तुमच्या इथं मनात असतो. तुम्ही ठरवलं ना, मग काही नसलं तरी चालेल, तुम्ही पोहोचणारच. ते ठरवणं महत्वाचं, साधनं नव्हे, साधना महत्वाची. हे आमच्या मुलांना एकदा आम्ही नीट सांगायलाच हवं त्यांना. या रिहा बुलोचं हे शौर्य नायके कंपनीच्या कानावर गेलं आणि नायके कंपनीनं या मुलीला दत्तक घेतलं आणि तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च शूज बनवणारी ही नायके कंपनी करते. तुम्ही बुटाच्या मागे धावत राहिलात तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही ध्येयाच्या मागे धावत राहा, बूट तुमचा पाठला करत तुमच्या मागे धावत येतील. ही वस्तू असंख्येनं जी माणसं घडली, ज्यांनी इतिहास घडवला, ज्याने आदर्श उभा केला, ती माणसं घडली कशी? लाल बहादूर शास्त्री शाळेला जायचे. गंगेच्या अलीकडे त्यांचं गाव, गंगेच्या पलीकडे शाळा. गंगेच्या काठावर उभा राहायचे. कुणीतरी नाविक म्हणायचा, लाल बहादूर चल येतोयस ना शाळेत? आणि लाल बहादूर म्हणायचे, नाही, पैसे नाहीयेत माझ्याकडे, तुम्ही जा. नाविक म्हणायचा, अरे आज नसतील तर उद्या पैसे दे. पण उद्या तरी कुठून येतील? नाही आले तर कुठून देणार? तुम्ही जा, अरे येतील तेवढे दे. लाल बहादूर शास्त्री म्हणाले, माझ्या आईनं मला सांगितलंय, दुसऱ्याचा उसना आपल्या माथ्यावर कधी घेऊ नकोस. तुम्ही जा, मी येईल. ती नाव निघून जायची. मग लाल बहादूर आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढायचे, त्या कपड्यामध्ये स्वतःच्या शाळेची वह्या पुस्तक गुंडाळायचे, त्याचं मुंड्याचं करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. पोहत पलीकडच्या काठावर पोचायचे. परत कपडे काढायचे, अंगावर घालायचे, वह्या पुस्तक हातात घ्यायचे आणि मग शाळेत बसायचे. गंगेत पोहून शाळेला जाणारे लाल बहादूर शास्त्री परिस्थिती नाही म्हणून गावात तिथंच बसले नाहीत, ते या देशाचे पंतप्रधान झाले. हे आम्ही लक्षात घेतलं. ही सगळी मोठी उदाहरणं शून्यात न घडल्याची, शून्यात विश्व उभा केल्याची. खर तर लोकनेते अंकुशराव टोपे यांनी हे रोपटं लावलं तेव्हा त्यांच्याकडे काय होत, त्यांच्या हाताशी कसलं सामर्थ्य होत? ही सगळी निर्मिती शून्यातनच तर झाली आहे. हा एवढा मोठा आदर्श प्रेरणा म्हणून आपल्या समोर आहे. हे आपण एकदा पाहायला हवं, हे आपण एकदा पाहायला हवं आणि मग आपलं विश्व आपल्याला घडवता यायला हवं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे उगा परिस्थितीची कारण सांगून यशाची तोरणं लांब फेकू नका, हे पहिलं लक्षात असू द्या. ती सोनल जर कर सल्लागार बनू शकते तर घनसावंगीच्या मातीतला प्रत्येक पोरगा काही ना काही बनू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमच्यात काही नाही असं नाहीच आहे, सगळं आमच्यात आहे. ते घ्या आणि मागं लागा. आणखी एक बऱ्याच वेळा मी गोष्ट सांगतो, तर काही मुलं आतून प्रेरक असतात, आतून प्रेरणा घेतात, पण आजूबाजूची माणसं जी असतात ती भयानक माणसं असतात. सगळ्यात अडचण या लोकांची, सगळ्यात भयानक. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य काय वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं तरी कसं? ना सैन्य, ना सामर्थ्य, ना संपत्ती, काही नाही महाराजांकडे. मग हे कसं निर्माण केलं स्वराज्य? 12 वर्षाचे होते शिवबाराचे. शहाजीराजांनी मासाहेबांचं ठरलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील, धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील. शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य उभा करतील आणि थोरले संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार करतील. दोघांनी एक एक पुत्र घेतला, घडवण्याची जबाबदारी घेतली. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला शहाजीराजांनी जाताना नेमकं काय दिलं? एका पित्यानं आपल्या पुत्राला 12व्या वर्षी नेमकं दिलं तरी काय? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा.
वेळेवर खा. फारच काळजी असेल तर वडील सांगतात नीट जा, नीट ये. आई त्याच्या पुढचं सांगते, बाळा बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. काळजी असतेच ना प्रत्येकाला. मग 12 वर्षाचा पुत्र महाराष्ट्राकडे निघालाय. या एका पित्यानं आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला काय दिलं? स्वप्न दिलं, धैर्य दिलं, महत्वाकांक्षा दिली. शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपक्ष चंद्र लेखे वर विष्णू विश्वदेता शाहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. हे पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य विस्तारत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत, ते पुण्यात यायचे आहेत, राज्याला आरंभ व्हायचा आहे. आणि त्याच्या आधीच पिता शहाजीराजे सांगतायत, आम्हास खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि एक दिवस ते वंदनीय होईल. केवढा विश्वास! शहाजीराजांनी असं नाही विचारलं, जमेल का, कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच, राज्य उभा राहणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. विश्वास जमेल, जमणार का नाही जमत? नेपोलियन असं सांगतो की अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो. त्यामुळे एखादा जर मला म्हटला जमणार नाही, आपण सरळ सांगतो मूर्ख आहेस, कारण तो त्यांच्याच शब्दकोशात शब्द असतो. अशक्य नाहीच आहे, काय विषयच नाही. 12 वर्षाचे शिवबाराचे मुद्रा दिली, ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. आणखी काय दिलं शहाजीराजांनी? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुमचं स्वतःच मोठं मंत्रिमंडळ उभा राहू द्या. कोण विश्वास, कोण खात्री? आणि काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. म्हणजे कोण खात्री आहे? राज्य उभा राहणारच आहे. त्या राज्याला ध्वज हवाय. 12 वर्षाच्या पुत्राकडे शहाजीराजांनी तो भगवा दौलत ध्वज दिला. 12व्या वर्षीची मुद्रा शहाजीराजांनी शिवबाराजांना दिली. राज्याभिषेकाच्या वेळी तीच मुद्रा छत्रपतींची मुद्रा म्हणून राजांनी स्वीकारली. जे छोटं मंत्रिमंडळ शहाजीराजांनी दिलं होतं, त्याच मंत्रिमंडळाचं रूपांतर 6 जून 1674 ला शिवाजीराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं. आणि जो भगवा ध्वज 12 वर्षाचा असताना शहाजीराजांनी दिला होता, तोच भगवा ध्वज राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्य दौलतीचा ध्वज म्हणून महाराजांनी घोषित केला. 35 वर्षाचा कालखंड आहे, फक्त 35 वर्षाचा. सोपं नाही, सोपं नाही. शहाजीराजांनी भगवा हातात दिला, त्याच वेळी सांगितलं, ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होणार नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा, समर्पणाचा आहे. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. काय स्वप्न आहे? यश मिळवायचंय ना, शौर्य गाजवावं लागेल. यश मिळवायचंय ना, पराक्रम दाखवावं लागेल. यश मिळवायचंय ना, त्याग करावा लागेल. यश मिळवायचंय ना, समर्पण द्यावं लागेल, तर यश मिळेल. अभ्यास न करता कुणालाही मार्क्स पडणार नाहीत. कष्ट न करता कुणालाही यश मिळणार नाही. सगळ्यात महत्वाची चतुस्सूत्री कुठली? शौर्य गाजवा, पराक्रम दाखवा, त्याग करा, समर्पण द्या, यश मिळेल. हे शहाजीराजांनी आपल्या पुत्राला दिलेले यशाचे महामंत्र आहेत. आमच्या पोरांच्या काळचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना हे सूत्र घुसलं पाहिजे, तेव्हा इतिहास घडेल. पण विश्वास दाखवणारी आणि तू करू शकशील हे सांगणारी, विश्वास देणारी माणसं अवतीभोवती असणं ही फार मोठी गरज आहे, सगळ्यात मोठी गरज. बाळासाहेब, मला इथं आल्यावर कौतुक आणि आनंद या गोष्टीचा झाला, किती सकारात्मकता इथल्या वातावरणात दिसते आहे. की सकारात्मकता आयुष्यात सगळ्यात आणि सगळ्यात जास्त गरजेची आहे. जिथं नकारात्मक माणसं, तिथं काहीच घडत नाही, ही अडचण.
एक गाव होतं आणि त्या गावात बाहेरच्या बाजूला एक डोंगर होता आणि तो शापित डोंगर म्हणून ओळखला जायचा. तिकडे कोण जातच नव्हतं. जो गेला तो कधी परत आलाच नव्हता. त्यामुळे त्या गावात त्या डोंगराचं नाव काढलं की थरथराटच उभा राहायचा. तिकडे जायला नको, त्या डोंगरावर कोणी जायचं नाही. सगळ्यांनी बाजूला केलेलं तो डोंगर, जो तिकडे कोणी जात नाही आणि गेला तर परत येत नाही अशी. पण माझ्यासारखी काही बंडखोर वृत्तीची पोरं होती. देशाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला त्या तरुण पोराने एक स्पर्धा जाहीर केली. जो कोणी त्या डोंगरावर जाईल आणि शिखरावर जाऊन जो झेंडा रोवून परत येईल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस. ही स्पर्धा आयोजित केल्या. अख्ख्या गावात चर्चा चालू झाली. कुणाच्या डोक्यात असली कल्पना निघाली, काय पोरं चांगली जगतात बघवणार का, काय मारायला टाकलाय का, ही काय चांगलं आहे का, ही विषाचं काम कुणी सांगितलंय, तिकडे कुणी गेलंय का, गेलेला कधी परत आलाय का, मग कशाला स्पर्धा. सगळी पंचायत गेली. त्या पोरांना समजावून सांगितलं उगा नाही ते फॅड काढू नका, त्या डोंगरावर कुणी जाऊ नका, तिकडे जो गेलाय तो परत आला नाही कशासाठी. पण पोरं काय ऐकायच्या मानसिकतेतच नाही. आपापल्या आई बापाने पोरं घरातच त्या दिवशी कोंडून ठेवली. 15 ऑगस्टला येतोय बाहेरच येऊ दिला नाही. तरी 7-8 पोरं त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पोचलीच. आता पोरं पोचली तर सगळं गाव परत मागं जमा झालं. त्या पोरांना सांगू लागलं, अरे ऐकायला एकरानो, नका जाऊ, मराल ठोकायचंय, काय गरज आहे का, कुणी सांगितलंय का, काय तुम्हाला अडचण आहे का, आम्ही काय तुम्हाला बोललोय का, दसून खा, पण बाबा त्या डोंगरावर जाऊ नको. इथनं पुढं काय कर म्हणून आम्ही तुला सांगणार नाही, पण बिना कामाचं त्या स्पर्धेत उतरून डोंगराकडे जाऊ नको. 8 मधली 2 पोरं आई बापाच्या बोलण्याला भुलली. ती स्पर्धेतनं माघार घेत बाजूला सरली. आता 6 पोरं राहिली. ती कुणाचं ऐकेच ना. शेवटी स्पर्धा सुरू झाली. ही 6 पोरं त्या डोंगराच्या दिशेनं चढू लागली. खालनं सगळे गावकरी कालवा करतायत, परत या परत या, विषयाची परीक्षा घेऊ नका, कशाला उद्योग चाललाय, माघार या, नको ते कशाला करताय, या परत फिरा. पोरं पुढं पुढंच. पण ह्या लोकांचा कलका ऐकून शेवटचा गडी जो होता तो म्हणला, एवढी लोक सांगतात म्हणल्यावर काहीतरी असल केलं. तो म्हणला, मला पण तसंच वाटतंय का, मग काय करूया. तसा एक जण मला गाड्याचा तुम्ही माघारी, आई बापाला एकलाच आहे मी. तो माघारी आला तर दुसरा म्हणला तू जातोय तर मी थांबून काय करू. ते दोघंही खाली मागाले. 4 जण राहिले. खालच्या लोकांचा धंदा चालूच आहे, माघारी या परत फिरा, कशाला विषयाची परीक्षा घेता, या परत माघारी फिरा. चौथं वर 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 निघाले. काय तरुण त्यांना चेअरअप करतायत, पण खालचं सगळं गाव सांगताय मराल फुकट या माघारी. पोरं ऐकायला तयार नाहीत. चालता चालता अचानक एक पोरगं ठेचकाळलं आणि धाड देशी खाली पडलं. दुसरं त्याला उचलायला गेलं. काय झालं रे, मलाच कळलं नाही का, एकदम कोसळलं. पण झालं काय, ठेच लागल्यासारखं झालं रे. पण इथं दगड पण नाही, मग ठेचायला कशाला, तीच काय कळलं नाही का. कधीच आतापर्यंत ठेच लागली होती. मी कधी पडलोच नव्हतो रस्त्यात. असं पण नाही वर बघतोय खाली चालतोय, बघून चाललो होतो, मग पडलाच कसा. तसा जो ठेचकाळलेला पोरगा म्हणला, खरंच काय असेल का, वाटलं मला तसं कुणीतरी मागणं धाप दिवशी टाकलंय म्हणूनच पडलं मी, काहीतरी हाय काढ्या. मग आपण नाही थांबत. ते तिसरं सुटलं तसं त्याच्या मागचं म्हटलं मी थांबून काय करू. ते मागाने दोघंच आता डोंगर चढत राहिली. खालचा गाव ओरडत होता परत फिरा परत फिरा, पण दोघं पुढं पुढं चाललेली. एक त्यातला पुढं दुसरा चला माग. जो दुसरा माग होता त्याने एकदम मागावरून बघितलं, अयो एकही नाही माग, मग मी काय करू. ते कोणच आपल्या माग नाही बघून पडलो तरी उचलायला कोण नाही. ते सनाट खाली उतरलं. एक जण फक्त राहिला. चालत राहिला चालत राहिला. अख्खं गाव ओरडत होतं माघारे फिर माघारे फिर, पण कुणाचंही न ऐकता तो फक्त चालत राहिला. काही क्षणात तो डोंगरावर पोहोचला, शिखरावर गेला आणि क्षणातच त्यांनी तो ध्वज त्या शिखरावर लावला आणि खालच्या लोकांनी प्रचंड जय जयकार चालू केला. ध्वज रोवून तो खाली 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 यायला लागला. सगळे गावकरी अर्ध्या वाटेत गेले. त्याला उचलून घेतलं. त्याची मिरवणूक चालू झाली. एक म्हातार मात्र त्याला सारखं विचारत होतं, आतापर्यंत तिकडं कोण गेलं नाही, गेलेलं परत आलं नाही, पण तरी पण तू डोंगरावर पोहोचलास, झेंडा रोवलास, माघारी पण आला, तुला जमलं कसं, तुलाही यश मिळालं कसं. ते म्हातारा त्या पोरला सारखं विचारतोय, कसं जमलं तुला हे यश मिळालं कसं. ते थांबायचं ना म्हणल्यावर त्या पोरला उचलून एक जण म्हटला, घेतलेला उज्जर म्हटला, अहो बाबा कुणाला विचारताय, हेच की डोंगरावर पोहोचलेलं. अहो ते बहिरा आहे, त्याला कुठं ऐकू येतंय. तो डोंगरावर का पोचला कळलं. तो बहिराव होता. जिथं आजूबाजूला माघारी फिर सांगणारी माणसं असतात त्या भागातली पोरं कधीच शिखरावर पोचत नाहीत.
आणि जिथं पुढे जा म्हणणारी माणसं असतात तिथल्या शिखरावर तुम्हाला विजयाचे ध्वज दिसतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सकारात्मक वातावरणामध्ये आपली पिढी वाढू द्या, सकारात्मक वातावरणामध्ये आपली पिढी घडू द्या. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती आहे सगळ्यात महत्वाची. आणखी एक सगळ्या ग्रामीण भागातल्या मुलांचा अडचणीचा विषय आहे की आमच्याकडं आर्थिकता नाही, मग आम्ही कसे मोठे होणार, कसे पुढे जाणार. मी बऱ्याच वेळेला सांगतो, पैशाची गुंतवणूक करूनच पैसा कमावता येतो हा शुद्ध गैरसमज आहे. पैशाची गुंतवणूक करून पैसा कमावता येत नाही. बुद्धीची गुंतवणूक करून पैसा कमावता येतो, कल्पनांची गुंतवणूक करून पैसा कमावता येतो, संकल्पनाची गुंतवणूक करून पैसा कमावता येतो, कष्टाची गुंतवणूक करून पैसा कमावता येतो. हे आपल्या पोरांना पहिलं कळू द्या. आमची परिस्थिती नाही मग आम्ही असं जाणार नाही, होणार नाही, ही नकारात्मक मनोवृत्ती पहिल्यांदा बाजूला सारा आणि सकारात्मक पद्धतीने त्याला पुढे जाऊ द्या. अमेझॉन कंपनी स्वतः एकही प्रोडक्ट बनवत नाही. अमेझॉन कंपनीचा स्वतःचा एकही कारखाना नाही, तरीही तुम्ही अमेझॉनवर कुठलीही वस्तू मागवा, अर्ध्या तासात तुमच्या दारात पोहोचते. झोमॅटो कंपनीचं स्वतःचं एकही हॉटेल नाही, पण जेवणाची ऑर्डर द्या, घरात तुमच्या जेवण येतं. ओयो कंपनीचं स्वतःचं एकही हॉटेल नाही, पण ऑनलाईन बुकिंग करा, तुमची रूम सुरक्षित राहते. कधी विचार केला होता पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? आज 20 रुपयाची पाणी बॉटल घेऊन आम्ही पाणी पितो. ज्याच्या कुणाच्या सुपीक डोक्यातनं ही पाणी विकायची कल्पना आली त्यानं निव्वळ पाण्यावर पाण्यासारखा पैसा कमवला. हे आम्ही लक्षात घ्यायला. नव्या कल्पनांची गरज आहे, नव्या संकल्पनांची गरज आहे. आमच्या पोरांच्या हातात संस्काराचा कंदील द्या, त्याला सांगा आता तुझी वाट तू शोध. आमचा मुलगा त्या कंदिलाच्या संस्काराच्या प्रकाशात त्याची वाट शोधेल. शोधता शोधता तो स्वतःच्या पायाने चालायला लागेल. जेव्हा तो स्वतःच्या पायाने चालायला लागेल तेव्हा त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमच्या पोरांनी फक्त पायाने नव्हे तर डोक्याने चालायला शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळी आमचा मुलगा डोक्याने चालायला लागेल त्यावेळी त्याला तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. आमची उद्याची पिढी जगाच्या बाजारपेठेत उभा राहिली पाहिजे. त्या पद्धतीचं सामर्थ्य आणि समर्थपण आम्हाला त्याला बहाल करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये या सगळ्या क्षमता कृती सगळं आहेच, अडचण काहीच नाही. फक्त ध्येय ठरवा आणि त्याला त्या ध्येयाचा पाठलाग करायला सांगा. त्याला सांगा कष्टाला पर्याय नसतो, मेहनतीला दुसरा पर्याय नाही. परिश्रम हेच तुमच्या यशाचं सर्वोत्तम कारण आहे. तुम्ही मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही, कणभर असते मुंगी, पण महिनाभरात मनभर साखर फस्त करते. मनभर एवढीशी मुंगी जर तिचं ध्येय गाठत असेल तर आमच्या लेकरांना अडचण तरी काय? कधीतरी आम्ही याचा विचार केला पाहिजे. मुंग्या आंधळ्या असतात, मुंग्यांना डोळे नसतात, मुंग्या दृष्टीहीन आहेत. त्या शरीरातून एक रसायन टाकतात आणि त्याच्या वासावर बाकीच्या मुंग्या माग येतात. मुंग्या आंधळ्या असूनही मुंग्यांची रांग चुकलेली तुम्हाला कधीही दिसणार नाही. यश मिळवायचं असेल तर आयुष्याला शिस्त असायलाच हवी, हे मुंगे आम्हाला सांगतात. तर मुंग्यांची शिस्त कधी मोडत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. आणि सतत काम करत असतात. एका तत्ववेत्याला कुणीतरी विचारलं हे जग कधी संपेल? तो तत्ववेत्ता म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आरामात एका जागी बसून राहिलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत आरामात बसलेली मुंगी दाखवा, चुकून दिसणार नाही तुम्हाला. सतत अभ्यास काम करत राहते, सतत कष्ट करत राहते. आमची पोरं म्हणतात हो इतकं काम करायचंय, मरायचंय का? कामाने माणूस कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. हे पहिलं लक्षात येऊ द्या.
ताण का वाढतो? काम रेंगाळलं की, काम काढतो, काम साठलं की, त्या साठलेल्या कामाचा डोंगर अंगावर पडला की मग ताण वाढतो. सातत्यानं तुम्ही जर काम करत राहिला तर ना काम रेंगाळतं, ना कामाचा डोंगर होतो, ना तुम्हाला ताण येतो. सततचं काम करणं हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. सतत काम करणाऱ्या मुंग्या, कामाने माणूस मरत असता तर सकाळी जन्माला आलेली मुंगी दुपारपर्यंत मरायला पाहिजे, पण मुंग्या किती जगतात तुम्हाला माहिती आहे? मुंग्यांच्या काही प्रजाती 35 वर्ष जगतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जो सतत काम करत राहतो तो दीर्घायुषी होतो आणि जो निवांत आरामात जगतो तो अल्पायुषी ठरतो. हे पहिलं सूत्र लक्षात येऊ द्या. त्यामुळे काम काम आणि काम हेच यशाचं सूत्र आहे. हे आमच्या पोरांच्या डोक्यात पक्क आणि पक्क सगळ्यात महत्वाची गरज. सगळ्यात दर 7 सेकंदांनी, जिथे अमेझॉन नदीचा उगम होतो, दर 7 सेकंदांनी पाण्याचा एक थेंब पडतो. हजारो वर्ष झाली हे सातत्य, हा नियम चुकला नाही. 7 सेकंदांनी पाण्याचा एक थेंब, 7 सेकंदांनी पाण्याचा एक थेंब. या 7 सेकंदाच्या एका एका थेंबातून जगातली सगळ्यात लांब नदी अमेझॉन तयार झाली. पाण्याचा एक थेंब दगडावर सतत 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 पडत राहतो आणि एका क्षणी तो दगड फुटतो. तो काही पाण्याच्या थेंबाच्या ताकदीनं फुटतो नाही, त्या थेंबाच्या सतत 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 सततच्या सातत्याच्या पडण्यानं तो फुटतो. कुठलंही काम असू द्या, कुठलंही ध्येय असू द्या, सततचं सातत्य तुम्हाला यशस्वीच बनवतं. हे पहिलं लक्षात राहू द्या. एक साधू होते, चमत्कारी होते. ते नाचायला लागले की पाऊस पडायचा. 4 बंडखोर तरुण पोरं त्यांच्याकडे गेली. म्हणले, साधू महाराज, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही नाचायला लागला की पाऊस पडतो. साधू महाराज म्हणले, हो खरं आहे ते. अहो म्हणले, मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू महाराज म्हणले, पडेलही, काही कल्पना नाही. तसं नाही, तसं नाही, स्पर्धा लावायची, आम्ही नाचणार, तुम्ही नाचायचं, बघू मग कोण नाचल्यावर पाऊस पडतो. ती पोरं ऐकायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता साधू महाराज आणि ती 4 तरुण पोरं शाळेच्या पटांगणावर जमा झाली. 5 वाजता एका तरुणानं नाचायला सुरुवात केली. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं तो नाचला, थकला, दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. मग दुसरा मुलगा पुढे झाला. 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40, 45 मिनिटं, तासभर नाचला, पाऊस पडलाच नाही, थकला, दमला, बाजूला झाला. तिसरा पुढे आला, अर्धा तास, तास, 1.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही, थकला, दमला, बाजूला झाला. चौथा मुलगा पुढे आला, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास नाचला, थकला, दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. सायंकाळचे 4 वाजले. 4ही तरुण नाचून दमले पण पाऊस पडला नाही. 4 वाजता साधूनी नाचायला सुरुवात केली. 4:30 झाले, साधू नाचतातच आहेत. 5 झाले, 6 वाजले, रात्रीचे 7 वाजले, अंधार पडला, 8 वाजले, 8:30, 9 वाजले, साधू नाचतातच आहेत. 10 वाजले, 11, 11:30 वाजले, साधू नाचतातच आहेत. 12-1 झाले, साधू नाचतातच आहेत. 2-3 वाजले, साधू नाचतातच आहेत. 4 वाजले, पहाटेचं झुंजू झालं. 5 वाजले, 5:30 झाले, 6 झाले, आता सूर्य उगवणार, साधू नाचतातच आहेत. पण अचानक त्याचवेळी आभाळ भरून आलं आणि राप 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 7 वाजता पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि मग साधू नाचायचे थांबले. ते 4 तरुण म्हणाले, आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस आला नाही, पण तुम्ही नाचल्यावर मात्र पाऊस पडला, याचं कारण काय? साधू महाराज म्हटले, मला फक्त 2 गोष्टी माहिती होत्या. पहिली गोष्ट, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. या 2 गोष्टी तुम्हाला यश देतात. 2च गोष्टी आयुष्यात, दुसरा कुठलाच विचार करू नका. मी करतोय ना, यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत यश मिळत नाही मला कष्ट केलेच पाहिजे. या 2 गोष्टी तुमचं यश समावलंय. खरं तर मी वारंवार सांगतो, तुमच्यात सगळ्या क्षमता, सगळी कौशल्य आहेत. आणि भैया साहेब, जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये तर सगळ्यात जास्त क्वालिटीज आहेत, सगळ्यात जास्त कौशल्य आहेत. मनातला न्यूनगंड बाजूला काढून टाका. आम्ही ग्रामीण भागातल्या आहेत, घनसावंगीतले आहेत, जालना जिल्ह्यातले आहेत, मग कसं काही नाही. इतिहास तळागाळातल्या माणसांनीच घडवलाय, हे पक्क आणि पक्क लक्षात असू द्या. सगळा जगाचा इतिहास बघा, सगळा जगाचा इतिहास बघा. घनसावंगीच्या मातीतला आरोग्यमंत्री झालेला एक माणूस
जर अवघ्या महाराष्ट्राचे प्राण वाचवत असेल तर ती शक्ती, ती क्षमता आमच्यातही असेल ही आम्ही लक्षात घेऊ. आपण कुठेही कमी नाही आहोत, कुठलीही कमतरता आपल्यात नाही, हे पक्क पक्क आपल्या डोक्यात ठेवा. पण ही कमतरता हीच आमची अडचण होते. खर तर कमतरताना बलस्थानं बनवून त्याच्या बळावर आम्ही यश गाठलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला थॉमस अल्वा एडिसन माहिती असेल. तो जन्मताच बहिरा होता, जन्मताच तो थोडा मंद होता, त्याला ऐकूच काही येत नव्हतं. पण त्याच्या आईची इच्छा होती की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, माझ्या मुलाने शाळेत गेलं पाहिजे. आता तो शाळेत गेल्यावर जर त्याला शिक्षकांचं बोललेलं ऐकूच घेणार नसेल तर तो ज्ञान ग्रहण करणार कसा. पण त्याच्या आईला बाकी काय कळत नव्हतं. ती इच्छा ठाम होती माझ्या मुलानं मोठं व्हावं, माझ्या मुलानं शिकावं. पण एडिसनच्या आईनं आपल्या या बहिऱ्या मुलाला शाळेत टाकलं. महिना, 2 महिने, 3 महिने कसा बसा एडिसन शाळेत गेला. एके दिवशी एडिसन शाळेतनं माघारी आला. आईनं दारातूनच विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस? एडिसन म्हणला, खूप छान, खूप खूप छान. आणि त्याच वेळी एडिसन आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनं दिलेलं पत्र काढलं आणि आपल्या आईला दिलं. आई, आमच्या टीचरने तुला द्यायला दिलंय. आईनं त्या टीचरचं पत्र फोडलं. त्या पत्रामध्ये टीचरने लिहिलं होतं, तुमच्या मुलाला जगातला कुठलाच शिक्षक शिकवू शकत नाही. तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका. ते वाचताच आईचे हात थरथरले, डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळले. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू बघून छोटा एडिसन म्हटला. आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत एडिसन आई म्हणाली, काय नाही रे बाळा, आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या टीचरनी? तशी एडिसनची आई म्हणाली, बाळा तुझ्या टीचरने पत्रात लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे, खूप खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहे. त्यामुळे वर्गात शिकवताना आमची अडचण होते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. पण एडिसनच्या वर्गातल्या मुलांना आम्ही शिकवतो, त्यांना एडिसन इतका हुशार करतो आणि ती तितकी हुशार झाली की मग एडिसनला बोलावतो, मग तुमच्या एडिसनला शाळेत पाठवा. एडिसन म्हणला, खरंच आई मी इतका हुशार आहे? तर आहेच माझं बाळ हुशार. एडिसनच्या आईनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मग आता शाळा, आता नाही जायचं शाळेत, आता उद्यापासून आपण घरीच शिकूया. एडिसन आनंदीतून आत गेला. पण आईच्या डोळ्यातला अश्रू थांबला. माझ्या मुलानं शिकलं पाहिजे, माझ्या मुलानं मोठं झालं पाहिजे, हे तिला सतत आणि सतत वाटत राहील. एडिसनची आईनं एडिसनला एक मंत्र दिला. एडिसन, ज्ञान मिळवायचा एक सगळ्यात महत्वाचा नियम आहे, एक सगळ्यात महत्वाचा गुण आहे, ज्याचं नाव आहे जिज्ञासा, ज्याचं नाव आहे चिकित्सा. मला या जिज्ञासा नावाच्या गुणाला तुझ्यात इतकं रुजव, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक घटनेला तुझ्या मनात प्रश्नांचा काहूर तयार झाला पाहिजे. प्रश्न विचारत राहा, प्रश्न विचारत राहा. बस तू आपोआप शिकशील, आपोआप मोठा होशील. खरं तर ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे सतत प्रश्न विचार. पण अलीकडची आमची अडचण अशी आहे, सध्या आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. आता प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात. पहिलं कारण सगळं येत आहे आणि दुसरं कारण काहीच येत नाही. या 2च गोष्टी. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते झाडाचं सफरचंद खाली पडलं आणि मग न्यूटनला प्रश्न पडला की सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. खरंच मला बरं वाटतं की बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. जर आपल्यातला एखादा बसला असता, काय प्रश्न पडला असता त्याला? आपल्यातला एखादा बसला असता पडला असतं सफरचंद खाली, त्याला पहिला प्रश्न पडला असता, बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्याला विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? वडील म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमची मुलं न घडण्या पाठीमागं, आमची मुलं जगाच्या स्पर्धेतून मागं राहण्यामुळं, या सगळ्याचं कारण एकच आहे, आमच्या मुलांमधली जिज्ञासू वृत्ती हरवली. ही सगळ्यात मोठी त्याची कारण मीमांसा, सगळ्यात. एडिसनच्या आईनं त्याच्यामध्ये एवढाच गुण रुजवला, जिज्ञासा, प्रश्न विचार. थंडीचे दिवस होते, त्या थंडीमध्ये एडिसन शेकोटी करून शेकत बसला होता. लाकडं धडाला पेटली होती. ज्वाळा
एडिसन शेकत होता. अचानक काही आवाज आला. एडिसन बस झाला होता, चल ये घरात जेवायला. आता जेवायला जायचं म्हणून एडिसन फटकन शेजारची माती घेतली आणि त्या पेटलेल्या शेकोटीच्या लाकडांवर टाकली. त्याला असं वाटलं की माती टाकली म्हणजे ज्वाळा लाकडं दिसतील, आपण जेवायला जाऊ. माती टाकून तो जेवायला गेला. तासाभराने परत आला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला वाटलं होतं लाकडांवर माती टाकली म्हणजे लाकडं विजतील, पण लाकडं विजली नव्हती. लाकडं फुलत होती. लाकडांचं निखाऱ्यात रूपांतर झालं होतं आणि त्या निखाऱ्यांमुळे परिसर सगळा केशरी झाला होता. एडिसनला प्रश्न पडला, मागाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, नंतर मी त्याच्यावर माती टाकली, मग माती टाकून लाकडं विजायला हवी होती. लाकडं विजली नाहीतच, पण ज्वाळा बंद झाल्या, पण लाकडाचे निखारे झाले. का असं का झालं? आणि मग एडिसनला कळालं, जोपर्यंत लाकडांना ऑक्सिजन अखंड मिळत होता तोपर्यंत त्याच्या ज्वाळा भडकत होत्या. त्यांनी माती टाकली, सबब लाकडांना मिळणारा ऑक्सिजन खंडित झाला, त्यामुळे ज्वाळा थांबल्या. पण ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत, ती नुसती फुलत राहिली आणि त्यातून निखारे झाले. मिळालेल्या याच ज्ञानाचा वापर एडिसननं आपल्या शोधामध्ये प्रयोगामध्ये केला. एक निर्वात पोकळीची परीक्षा नळी घेतली, त्यात त्याने एक विद्युत तार सोडली. ऑक्सिजन नसलेल्या त्या परीक्षा नळीतल्या त्या विद्युत तारेमध्ये त्याने विद्युत प्रवाह चालू केला. त्या विद्युत प्रवाहामुळे ती तार पेटली नाही, ती फक्त तापत राहिली, तप्तवत राहिली, फुलत राहिली. ती इतकी लालबंद झाली की सगळ्या खोलीत तिचा प्रकाश पसरला. आणि या शेकोटीच्या एका उदाहरणावरनं एडिसननं जग उजळून काढणाऱ्या बल्बचा शोध लावला. जगणं समृद्ध झालं. बहिरा असलेला एडिसन 10,000 शोधांचा जनक झाला. हा उजेड जो दिसतोय ती त्या बहिऱ्या एडिसनची करामत आहे, ज्याने फक्त जिज्ञासा नावाचा एक गुण आपल्यात रुजवला. एक असंख्य शोध लावले. 40व्या वर्षी एडिसनची आई निर्वतली. आईच्या मृत्यूनंतर हा एडिसन आपल्या आईची गेला. त्या खोलीत त्याला त्याच्या आईची जुनी ट्रंक सापडली. ती ट्रंक त्याला उघडली आणि त्या ट्रंकेमध्ये 40 वर्षापूर्वी एडिसनच्या शाळेतल्या टीचरने दिलेलं पत्र त्याला सापडलं. भरल्या डोळ्यांनी, थरथरत्या हाताने एडिसनने ते पत्र हातात घेतलं, वाचायला सुरुवात केली. त्या पत्रात त्याच्या टीचरने लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपया त्याला शाळेत पाठवू नका. बघता बघता एडिसनच्या डोळ्यातनं खळखळ सुरू झाले. आपल्या आई पुढे नम्र होत तो म्हणाला, ज्याची शिकण्याची पात्रता नाही, आई तू त्याला महान संशोधक बनवलंस. जर त्या दिवशी पत्र मिळाल्यावर आईनं सांगितलं असतं तू शिकायच्या लायकीचा नाही, तर एडिसन कधीच घडला नसता. पण त्या आईनं एडिसनला सांगितलं, तू हुशार आहेस, तू हुशार आहेस, तू हुशार आहेस. आणि त्या बाहेऱ्या मंद एडिसन मधनं निव्वळ कौतुकाच्या बळावर तिने एक महान शास्त्रज्ञ निर्माण केला. खर तर आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. या दोन आईंच्या कुशीत मूल घडत असतं. आपल्या आईनं आपल्याला जन्म दिला असेल, पण मत्स्योदरी शिक्षण संस्था ही तुमची दुसरी आई आहे, जिनं तिच्या कुशीत तुम्हाला घडवलं, अनेक पिढ्यांना उभा केलं, अनेक पिढ्यांना कर्तृत्ववान बनवलं. त्या आईचा हा 50वा वाढदिवस आहे आणि या 50व्या वर्षी अनेक गुणवंतांचा कौतुक सोहळा इथं होतोय. त्या गुणवंतांचं मी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. आदरणीय भैयासाहेब यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा 50 वर्षापूर्वी लावलेला एक रोपट्यासारखा दिसणारा आज वटवृक्षात रूपांतरित झालाय. त्याच्या सावलीत अनेक पिढ्या घडल्या, अनेक पिढ्या घडतील. घनसावंगी परिसराला, जालना जिल्ह्याला, पर्यायानं महाराष्ट्राला आणि राष्ट्राला उभा करण्यासाठी निश्चितपणे ते प्रयत्न करतील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.